नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आणि आज आपण जे एसएमएल रिलेटेड डिटेल्स आहेत ते सर्व डिस्कस करणार आहोत। आणि आपण जर तुम्हाला लक्षात असेल तर ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे एसएमएल बद्दल, आणि त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण एसएमएल कसा काढतात, ते सेफ एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी काय एसएमएल आहे ते सर्व एक्सप्लेन केलं होतं। तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये जे काही विद्यार्थ्यांनी त्या व्हिडिओवर कमेंट केला होता की आम्हाला प्रायव्हेट एमबीबीएस बद्दल पण एक व्हिडिओ पाहिजे, त्यानंतर आम्हाला बीएमएस बद्दल पण व्हिडिओ पाहिजे, तर आपण दोघींबद्दल आज डिस्कस करणार आहोत। आपण एमबीबीएस प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट मी दोघी पण तुम्हाला सांगून देईल, आणि बीएमएस या दोघींबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। आपण गव्हर्नमेंट प्रायव्हेट दोघी डिस्कस करू। आणि जर तुम्हाला अजून बेसिक पासून समजून घ्यायचं आहे की एसएमएल काय आहे, कसं असतं, काय असतं, तर ते सर्व मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणून मी परत त्याच गोष्टीमध्ये टाइमपास करणार नाहीये। तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकतात, तिथं पूर्ण ॲनालिसिस तुम्ही करू शकतात एसएमएल बद्दल, आणि तिथंच तुम्ही सर्व डिटेल्स जे ते घेऊ शकतात। इथं आपण मेनली फक्त काय सेफ एसएमएल राहणार आहे ते आपण डिस्कस करणार आहोत। आपण काही इकडच्या तिकडच्या फालतू गोष्टी करणार नाही। तुम्हाला पेड काउन्सिलिंग पाहिजे तर पेड काउन्सिलिंगसाठी आपले सीट्स खूप लवकर फुल होत आहे। जर तुम्हाला घ्यायची आहे तर तुम्हाला घाई करावं लागेल थोडी, आणि या नंबरला तुम्हाला कॉल करायचं आहे। इट्स 8275518480। या नंबरला तुम्ही कॉल करा, कधी पण करा। तुमचा नंबर जो आहे तो आता काउन्सिलिंग जोपर्यंत स्टार्ट होत नाही तोपर्यंत पिक केला जाईल। नंतर आपल्याकडे इतका वेळ राहत नाही की आपण अननोन कॉल उचलू, कारण आपले पेड काउन्सिलिंगचे जितके स्टुडंट्स राहतात जे की खूप लिमिटेड स्टुडंट्स आहे, आम्हाला त्यांना खूप वेळ द्यावा लागतो, त्यांच्याशी आम्हाला कॉन्टॅक्ट करावा लागतो। त्यांना जे काही डाऊट्स आहे ते कॉल करून आम्हाला विचारतात, आणि ते कॉल आम्हाला रिसीव्ह करावं लागतात, किंवा आम्हाला जर त्यांच्याकडून ओटीपी वगैरे पाहिजे तर त्यासाठी आम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट करावा लागतो, म्हणून आम्ही अननोन नंबर्स उचलत नाही। तुम्हाला जर काउन्सिलिंग घ्यायची आहे तर काउन्सिलिंगच्या आधी तुम्हाला या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे, कॉल करायचा आहे, आणि तुम्हाला व्हॉट्सअपला तुमचं स्कोर कार्ड सेंड करायचं आहे। एकदा स्कोर कार्ड सेंड केलं त्यानंतरच तुम्ही कॉल करा, त्याआधी कॉल करू नका। स्कोर कार्ड सेंड केलं म्हणजे आम्हाला तुमची सर्व डिटेल्स जी ती माहिती राहते, म्हणजे आम्ही कॉलवर बोलायसाठी मोकळे, तुम्हाला सर्व जे डिटेल्स आहे तुमच्यापर्यंत पोहोचवता येतात, म्हणजे आम्हाला कळतं की तुमची ऑल इंडिया रँक काय, तुमचा स्कोर काय, तर त्यानुसार आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्हाला कोणती सीट भेटणार आहे। त्यात आपण चॉईस फिलिंगमध्ये पूर्ण रजिस्ट्रेशन, काउन्सिलिंग, अलॉटमेंट आणि काउन्सिलिंग, मेनली फक्त रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग नाही तर प्रॉपर काउन्सिलिंग, की तुम्हाला तुमच्या स्कोरवर एक बेस्ट सीट कसं भेटेल त्यासाठी आपल्याला काउन्सिलिंग करायची आहे। आणि त्याचसाठी मेनली पेड काउन्सिलर्स जे ते राहतात, तर तेवढी फक्त रजिस्ट्रेशन करणं, चॉईस फिलिंग करणं, काउन्सिलिंग राहत नाही, तर आपल्या मार्क्सवर एक बेस्ट सीट घेणं एक पेड काउन्सिलिंग राहते, तर ते मेनली आम्ही करत असतो। जर तुम्हाला काउन्सिलिंग पाहिजे तर या नंबरला कॉल करा। डिटेल्स जर पाहिजे असतील पेड काउन्सिलिंगबद्दल तर फक्त पेड काउन्सिलिंग असा मेसेज टाका, तर आम्ही सर्व जे डिटेल्स आहेत तुम्हाला सेंड करू, आणि नंतर तुम्हाला स्कॅनर पाठवू, तुम्हाला त्यावर पेमेंट करायचं आहे, आणि पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला फक्त जे काही डॉक्युमेंट्स आमच्या थ्रू सेंड केले जातील, किंवा जे काही सॅम्पल फॉर्म आमच्या थ्रू तुम्हाला दिला जाईल, आम्ही सर्व जे ॲनेक्झरनुसार सर्व जे फॉर्मॅट्स आहेत ते पण तुम्हाला सेंड करतो, आणि जे काही सॅम्पल फॉर्म आहे, सॅम्पल ॲप्लिकेशन फॉर्म आहे, तो पाठवला जाईल, तो तुम्हाला आम्हाला फिल करून द्यावा लागेल। तसंच आम्ही कॉलेज प्रेफरन्ससाठी पण तुम्हाला एक फॉर्म पाठवतो, तो तुम्ही आम्हाला फिल करून देतात, म्हणजे सर्व गोष्टी जे ते पुढच्या क्लिअर असतात। त्यानंतर जर आपण आजच्या मेन फोकस व्हिडिओवर आलो तर आपण मेनली एसएमएल काय सेफ आहे ते डिस्कस करणार आहोत। जर तुम्ही आतापर्यंत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, आणि म्हणजे तुम्हाला सर्व जे अपडेट्स आहे, सर्व जे नीट रिलेटेड अपडेट्स आहेत, सर्व नोटिफिकेशन बारमध्ये येऊन जातील, आणि तुम्हाला एकदम प्रॉपरली अपडेट टू अपडेट नीट कळत राहील। आता एसएमएल सेफ आपल्याला कसा समजतो, तर वरतून आपल्याला कोणी सांगून तर जात नाही की हा सेफ एसएमएल आहे, तर त्यासाठी पण काहीतरी प्रोसिजर असेल, तर ती प्रोसिजरसह मी तुम्हाला सर्व सांगणार आहे। एक फक्त एसएमएलचा आकडा देऊन मी तुम्हाला सांगणार नाही, तर तुम्हाला मी प्रॉपरली एक्सप्लेन करणार आहे डिटेलमध्ये। आता आपण ऑलरेडी एमबीबीएसचा एसएमएल जो आहे तो डिस्कस केला होता, मी परत तुम्हाला एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी सेफ एसएमएल सांगते। जेवढे सीट मॅट्रिक्समध्ये सीट्स असतात तेवढा सेफ एसएमएल आपला राहतो। आता इथं तुम्ही बघू शकतात की आपला जो सेफ एसएमएल आहे, म्हणजे जे टोटल सीट्स आहे आपले 85% स्टेट कोटामध्ये, ते टोटल आहे 4919। हे पण इथं आपल्याला फर्स्ट राऊंडमध्ये फक्त 41 कॉलेजेस आलेले होते। टोटल किती कॉलेजेस एमबीबीएस गव्हर्नमेंटचे, तर टोटल 42 कॉलेजेस आहे। एक कॉलेजला आपल्याला फर्स्ट राऊंडमध्ये परमिशन होती नाही, म्हणून आपल्याला सीट मॅट्रिक्समध्ये फक्त 41 कॉलेजेस दिसत आहे। तर टोटल जर तुम्ही 42 धरले, म्हणजे तुम्ही समजा की आपल्याला 100-200 सीट्स जे आहे ते ॲड करावं लागतील, म्हणजे टोटल किती झाले तर 5000। त्यामध्ये अजून ह्या वर्षी एक नवीन एमबीबीएस गव्हर्नमेंट कॉलेज आलं आहे, त्यामध्ये तुम्ही अजून मग 100-200 सीट्स ॲड करा, म्हणजे टोटल आपला सेफ आकडा किती राहील सेफ एसएमएल, तर 5100 आपला हा सेफ एसएमएल आहे। एवढा एसएमएल पर्यंत जर तुमचा नंबर लागेल, एवढा जर तुमचा एसएमएल याच्या आत येईल, म्हणजे तुमचा नंबर एमबीबीएस गव्हर्नमेंटला लागेल, एकदम सेफ एकच चांगल्या कॉलेजला लागेल। तर हे तुम्हाला समजलं असेल की तुमचा एमबीबीएस गव्हर्नमेंटला 5100च्या एसएमएलच्या आत जर असेल तर लागून जाईल नंबर।
त्यामध्ये तुम्ही 5,000 एकदम सेफ समजू शकतात की 5,000 जर असेल म्हणजे तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटेल. तुम्हाला एकदम नवीन कॉलेजमध्ये जायची गरज राहणार नाही. तुम्हाला ऑलरेडी एस्टॅब्लिश ओल्ड कॉलेज जे आहे त्यामध्ये पण सीट जे आहे ते भेटेल. आता ही गोष्ट झाली आपली MBBSची. नंतर आपण डेंटलला इथं काही इतकं डिस्कस करणार नाही. डेंटलचं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी बनवते, नाही तर मी फक्त MBBS आणि BMS बद्दल तुम्हाला कळवते. कारण डेंटलचं आपण मेनली कट ऑफ वगैरे सर्व डिस्कस केलेलं आहे. त्यासाठी जर तुम्हाला काउन्सिलिंग पाहिजे तर सर्व काउन्सिलिंग थ्रू आपण सर्व प्रोव्हाइड करत असतो, म्हणून इथं मी उगाच टाइमपास करणार नाही. आता प्रायव्हेट MBBS साठी आपला काय सेफ स्कोर आहे तर अराउंड SML आपला सेफ जो आहे तो तुम्ही कसा काढू शकतात तर इथं तुम्हाला दिसतंय की टोटल आपल्या MBBSचे 23 कॉलेजेसला परमिशन भेटली होती. तर इथं टोटल सीट्स किती आहे तर 3,219 जे ते टोटल सीट्स आहे. म्हणजे तुम्ही जर आपण 5,000 प्लस 3,000 इथं प्लस केलं तर मग आपल्याला समजतंय की जो सेफ SML आहे तो इथे येतोय 8,000. म्हणजे जर तुमचा SML 8,219 पर्यंत येईल म्हणजे तुमचा नंबर जो आहे तो आरामात प्रायव्हेट MBBS कॉलेजला लागून जाईल. आता जर आपण इथून वेदांता जर डिडक्ट केलं, कारण वेदांतामध्ये रिझर्वेशन भेटत नाही, कन्सेशन भेटत नाही सीट्सचं किंवा फीसबद्दल, कारण आपल्याला तिथं टोटल जनरल अकॉर्डिंगच फीस भरावं लागते. डझंट मॅटर की तुम्ही कोणत्या कॅटेगरीला बिलॉंग करताय, तुम्हाला तिथं ओपन अकॉर्डिंगच फीस भरावं लागते. जर आपण त्याचे 150 सीट्स जर मायनस केले, 100-150 सीट्स म्हणजे तुम्ही 8,200 पेक्षा फक्त 8,000 एक सेफ SML धरून चला की जर तुमची 8,000च्या आत SML येत असेल म्हणजे तुम्हाला प्रायव्हेट MBBS कॉलेज नक्की भेटेल. आता ही गोष्ट तुमची इथं क्लिअर असेल. मी इथं प्रायव्हेट पण सांगितलं, गव्हर्नमेंट पण सांगितलं. आता आपण डिस्कस करू BMS बद्दल. त्यासाठी आपल्याला लागेल BMSची सीट मॅट्रिक्स. तर मी तुम्हाला तिथून समजवेल. ही आपली जी सीट मॅट्रिक्स आहे ती मेनली फर्स्ट राऊंडची आहे, कारण फर्स्ट राऊंडमध्ये खूप सारे कॉलेजेस जे आहेत त्यांना परमिशन भेटली नव्हती. फर्स्ट राऊंडमध्ये खूप कमी कॉलेजेसला परमिशन भेटली होती. तरी आपण आता इथं जेवढे तेवढे डिस्कस करू म्हणजे तुम्ही समजून चला की हा आपला सेफेस्ट आहे, कारण इथं ऑलरेडी 4-5 कॉलेजेस जे ते मिसिंग आहे. म्हणून तुम्ही असं समजून चला की इथं जी SML आपली येईल, इथं जे सेफ SML आपली येईल म्हणजे आपला नंबर जो आहे तो लागणारच आहे कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत आता राऊंड्समध्ये, फर्स्ट राऊंडमध्ये. तर इथं टोटल MBBSचे गव्हर्नमेंट सीट्स किती आहे तर 1,422 म्हणजे टोटल 1,422 सीट्स जे ते आपले BMS गव्हर्नमेंटचे आहे. त्यामध्ये आता आपलं सेफ SML कसा काढायचा तर तुम्ही आधी MBBS काढून टाका. MBBSचे टोटल सीट्स आहे ते इथून काढून टाका. तर टोटल किती होते आपले MBBSचे सीट्स, आपण 5,000 जे ते अप्रॉक्सिमेट सीट्स धरले होते. त्यानंतर तुम्ही इथं MBBS जे प्रायव्हेट आहे ते पण काढून टाका, कारण भरपूर विद्यार्थी जे ते MBBS प्रायव्हेटसाठी जात असतात. ते किती होते 3,000. तर टोटल इथं किती सीट्स गेले तर टोटल 8,000 सीट्स गेले आपल्या हातातून. तर नंतर आता 8,000 प्लस तुम्ही इथं जे टोटल सीट इनटेक आहे तो प्लस करा. किती आहे 1,422 म्हणजे टोटल आपण करू 1,400. तर 8,000 प्लस 1,400 जेवढे येतील म्हणजे टोटल 9,400 येतील. तर तुम्ही असं समजून चला की टोटल 9,400च्या आत जर आपला SML येईल तर आपण BMS साठी गव्हर्नमेंटसाठी सेफ SML म्हणून समजून चालू. पण रॅदर दॅन 9,400 मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की भरपूर जे विद्यार्थी असतात ना ते काय करतात, MBBS गव्हर्नमेंटसाठी ट्राय करतात. जर नाहीच नंबर लागला तर ते डायरेक्ट BMS गव्हर्नमेंटला ट्राय करतात. ते MBBS प्रायव्हेटसाठी इतकं ट्राय करत नाही, कारण काही लोकांचा फायनान्शियल इश्यू असतो, काही लोकांना इतकं इकॉनॉमिकली स्टेबिलिटी नाही राहत, तर ते डायरेक्ट गव्हर्नमेंट कॉलेजला त्यांना जायचं. काही लोकांचं असं असतं की मला प्रायव्हेटला जायचंच नाही, मला फक्त गव्हर्नमेंटलाच ॲडमिशन घ्यायचे, म्हणते कोणता पण कोर्स असो, मग ते BMS साठी ऑप्ट करतात. आता मेनली जर तुम्ही इथं धरून चाललात की 5,000 जर आपले MBBSचे सीट्स आहेत, त्यानंतर जर आपण डायरेक्ट BMSलाच प्रेफरन्स दिलं, BMS गव्हर्नमेंटला, म्हणजे तुमचा SML इथं राहिला पाहिजे टोटल 6,000च्या आत. 6,000च्या आत जर तुमचा SML असेल म्हणजे तुमचा नंबर जो आहे तो इझिली लागून जाईल. पण आता भरपूर विद्यार्थी असे पण आहे जे MBBS प्रायव्हेट ट्राय करतील आधी, मग BMS गव्हर्नमेंट ट्राय करतील. तर तुम्ही इथं सेफ SML जर तुम्हाला काही धरायचं असेल तर मला असं वाटतं की तुम्ही इथं 8,000 पर्यंत SML किंवा 7,000 पर्यंत जो सेफ SML आहे तो धरून चला की या SMLमध्ये तुमचा BMS गव्हर्नमेंटला नंबर लागून जाईल आणि एका चांगल्या कॉलेजमध्ये म्हणजे एका टॉप कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागेल. तर ही गोष्ट आय होप तुम्हाला क्लिअर असेल, कारण आपल्याला शेवटपर्यंत इतकं कन्फ्युजन राहतं की खूप विद्यार्थी जे आहे ते एक तर MBBS प्रायव्हेट ट्राय करतात चांगल्या स्कोरवाले, कारण त्यांचं 4-5 मार्कांसाठी जस्ट त्यांचं MBBS जे ते राहून जातं. आणि काही स्टुडंट्स असे जे कधी MBBS डीम पण ट्राय करतात आणि काही स्टुडंट्स BMS गव्हर्नमेंट पण ट्राय करतात. म्हणून तुम्ही सेफ स्कोर जे ते धरून चला की 7,000च्या आत आपला राहिला पाहिजे किंवा 8,000च्या आत आपले SML जे ते राहिला पाहिजे, तेव्हा कुठे आपला BMS गव्हर्नमेंटला नंबर लागेल. त्यानंतर जर गोष्ट केली आपली BMS प्रायव्हेटची, तर BMS प्रायव्हेटसाठी आपले टोटल कॉलेजेस ज्यांना इथं परमिशन भेटली होती ते टोटल
97 कॉलेजेस असे आपले टोटल 122 कॉलेजेस आहे, पण इथं आपल्याला सध्या 97च दिसत आहे, म्हणून आपण फक्त याबद्दलच डिस्कस करू. तर टोटल सीट्स इथं आहे 6577. आता आपल्याला सर्व ॲडअप करायचं आहे. सर्व म्हणजे काय, आपल्याला इथं MBBSचे सर्व गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट सीट्स, BMSचे गव्हर्नमेंट सीट्स हे सर्व ॲड करून जेव्हा जे उरलेले विद्यार्थी आहे ज्यांना काहीच भेटलं नाही आहे वरच्या तिघींमधून, ते मग जातात BMS प्रायव्हेटसाठी. कारण हा ॲव्हरेज मार्क्स ज्यांना आहे ते BMS प्रायव्हेटला ऑप्ट करतात, कारण BMSची फीस पण कमी आहे आणि BMS पण एक चांगला स्कोप आहे पुढे. आणि आता खूप लोकांचं प्रेफरन्स जे आहे ते आयुर्वेदाकडे वळत आहे. म्हणून आपण जर सर्वांचा ॲडअप करून जर सीट्स काढले की आपला टोटल जे एकदम सेफेस्ट सीट इनटेक आहे तो किती राहू शकतो, तर इथं 6500 म्हणजे तुम्ही समजून चला की आपल्याला 6000 जे आहे ते ॲडअप करायचं आहे 8000 मध्ये. तर 8000 प्लस तुम्ही 6000 केलं तर तुम्ही समजून चला की आपला जो अप्रॉक्सिमेट नंबर आहे तो 15000 येऊ शकतो. तर 15000च्या आत तुम्हाला SML तुमचा पाहिजे प्रायव्हेटसाठी, किंवा 16000च्या आत तुमचा प्रायव्हेटसाठी SML पाहिजे, तेव्हा तुम्हाला BMS प्रायव्हेट भेटेल. तर हे आपलं झालं महाराष्ट्र गव्हर्नमेंटबद्दल, महाराष्ट्र स्टेटबद्दल, CET सेलबद्दल की तुमचा एवढा SML राहील तेव्हा तुम्हाला MBBS भेटेल गव्हर्नमेंट प्रायव्हेट किंवा BMS भेटेल गव्हर्नमेंट प्रायव्हेट. आता हे सर्व व्हेरिएशन आपण बघितलं या व्हिडिओमध्ये. आपल्याला पूर्ण क्लिअरिटी येऊन गेली की कसं काय आपल्याला SML आपला राहायला पाहिजे. आतापर्यंत आपण एवढ्याच गोष्टी ऐकत होतो खूप लोकांकडनं की SML आल्यानंतर आपल्याला समजतं. आता तुमच्या थोडं डोक्यात गेलं असेल की कसं आपल्याला समजतं. फक्त असं म्हणून नाही चालत की आपल्याला समजतं, पण आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला कसं समजतं. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल जे आहे ते सर्व डिटेल ॲनालिसिस करून मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे. या सर्व गोष्टी खूप काउन्सिलर्स पेड काउन्सिलिंग झाल्यानंतर देतात, ते मी तुम्हाला फ्रीमध्ये सांगते. त्यात आपलं व्हॉट्सअप चॅनल पण आहे ज्याच्यात आपण सर्व अपडेट्स फ्रीमध्ये टाकत असतो. आता जर मी एवढं फ्रीमध्ये देते तर तुम्ही हा विचार केला पाहिजे की मी पेड काउन्सिलिंगमध्ये काय देत असेल. तर पेड काउन्सिलिंगमध्ये आपण अजून आपल्या पेड काउन्सिलिंगसाठी स्टुडंट्सला कट ऑफ लिस्ट, त्यांचं फी स्ट्रक्चर, नंतर पर्टिक्युलर कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर वेगवेगळे, त्यांची डेव्हलपमेंट फीज, प्रायव्हेटसाठी कोणत्या कॅटेगरीला किती फीज लागते ते सर्व त्यात अजून ॲड ऑन करून आपण सॅम्पल फॉर्म पण देत असतो, जे अजूनपर्यंत तुम्ही कुठेच बघितलं नसेल. सॅम्पल फॉर्म म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म लिहायला आपण सॅम्पल फॉर्म देतो की तुमच्याकडनं जर तुम्ही कॅफेवर जाऊन भरताय, ऑफिसमध्ये कोणत्या कॅफेजवर जर तुम्ही फॉर्म भरताय तर तुमच्याकडनं काही चुकी नको व्हायला, तुम्हाला त्याआधी एक फॉर्म दिला जातो. तो फॉर्म बघून तुम्हाला तुमचा प्रॉपर फॉर्म जो आहे तो ओरिजिनल फॉर्म भरावा लागतो, म्हणजे नंतर आपल्याला काहीच चुकी नको भेटायला. तर हे सर्व आपण आपल्या स्टुडंट्सला प्रोव्हाइड करत असतो. आणि आता सीट्स खूप कमी उरलेत, कारण आपल्याकडे खूप जास्त गर्दी राहते नेहमी, आपल्याकडे खूप जास्त स्टुडंट्स ऑप्ट करत राहतात नेहमी. पण आम्ही सर्वांनाच हो नाही सांगत, बाकीच्यांना आम्ही खूप लोकांना नाही सांगतो, कारण त्यांचे मार्क्स रेंज इतके सेफ नाही राहत. आणि आम्हाला आमचं जे रेप्युटेशन आहे ॲज अ काउन्सिलर ते बनवून ठेवायचं आहे. आम्ही एजंट नाही आहे की फक्त सर्वांना हो सांगू, सर्वांकडनं पैसे घेऊ आणि नंतर लास्ट राऊंडला सांगून देऊ की आता तुमचा नंबर लागणार नाही. हे आपल्याला जमत नाही. आपण ज्याची काउन्सिलिंग घेतो त्याचे आपण शेवटपर्यंत 100% गॅरंटीने नंबर लावून देतो. मग ते तुम्हाला जर कमी स्कोर असेल, तुम्हाला जर 180 स्कोरसुद्धा असेल तरी तुमची गॅरंटी ॲडमिशन आम्ही करून देऊ. मग ते आमच्यावर डिपेंड करतं की आम्ही कशा काउन्सिलिंग थ्रू करतोय. आता तुम्हाला जर 180 स्कोर आहे तर ऑब्व्हियसली तुम्हाला डीम कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागेल. तर त्यासाठी तुमचा बजेट चांगला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही पण थोडे कोऑर्डिनेटिंग राहिले पाहिजे. जे आम्ही म्हणतोय, जिथं आम्ही म्हणतोय तिथं तुम्हाला डिपॉझिट भरावं लागेल, तर तुमचा नंबर आम्ही आरामात कुठे ना कुठे लावून देऊ आणि 100% शेवटचा राऊंडपर्यंत लावू. तर अशी पण काउन्सिलिंग आम्ही करतो आणि ज्याची करतो मग त्याची पूर्ण 100% देतो. फक्त घेऊन नाही ठेवत, फक्त गर्दी नाही गोळा करत आम्ही. तर जे क्वालिटीवाले स्टुडंट्स आहे फक्त ते घेतो, फक्त क्वांटिटी म्हणून घेत नाही. ज्यांचं बजेट चांगलं आहे ते एकतर तुमचा जर कमी स्कोर असेल तर तुम्हाला बजेट चांगला ठेवावा लागेल, आणि एकतर तुमचं जर बजेट पण कमी असेल तर तुम्हाला स्कोर चांगला ठेवावा लागेल, आणि जर तुमचं दोघे कमी असेल मग तुम्हाला अदर स्टेट जायला तयारी ठेवावं लागेल. तर या तिघी गोष्टींमध्ये जर तुम्ही येत असाल तरच तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंग घ्या. जर तुम्ही म्हणताय की नाही माझा स्कोर पण कमी आहे, मला महाराष्ट्रातच ॲडमिशन घ्यायची आहे, त्यात माझा बजेट पण कमी आहे, तर मग ते आपल्याकडनं जमणार नाही. मग तुम्ही दुसऱ्या काउन्सिलरकडे जाऊ शकतात आणि त्याच्याकडे तुम्ही विचारपूस करू शकतात. 2 लाख रुपये डिपॉझिट देऊन तुम्ही लास्टपर्यंत वाट बघू शकतात आणि मग 2-4 लाख तुम्हाला तिथं डिपॉझिट देऊन घरी बसायची वेळ पण तुमची येऊ शकते. तर ही पण तुम्हाला तयारी ठेवावं लागेल. तर आपण सर्व जे ते एकदम फ्रँकली क्लिअरली सांगत असतो. तुम्हाला जर भेटायचीच इच्छा असेल की आम्हाला भेटायचं आहे तुमच्या सिनियर कन्सल्टंटला, तर जळगावला आपलं ऑफिस आहे, तिथं तुम्ही येऊन भेटू शकतात. तर जळगावला सर्व ज्या तुमच्या गोष्टी आहे, सर्व जे डाऊट्स आहेत ते आमचे सिनियर कन्सल्टंट तिथं असतात. ते सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर करून देतील आणि सर्व तुम्हाला एकदम फ्रँकली जे काही गोष्ट आहे ती सर्व क्लिअरली सांगतील. तुम्ही जर तिथं पेमेंट करत असाल तर तुम्हाला, जर तुमची मेंटॅलिटी असेल की आपल्याला काउन्सिलिंग घ्यायची आहे, आपल्याला सर्व डाऊट्स क्लिअर करून आपल्याला पेमेंट करायचं आहे, तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा
ठेवा की तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन यायचे. एकदा जेव्हा तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणतात तेव्हा आम्ही सर्व स्कॅन करून घेतो, म्हणजे सर्व गोष्टी जे ते क्लिअर राहतात. आम्हाला पण नंतर अडचण येत नाही. नंतर आम्हाला तुम्हाला परत कॉल करावा लागत नाही की तुमचा हा डॉक्युमेंट ब्लर आहे, तो डॉक्युमेंट ब्लर आहे. आम्ही सर्व स्वतःहून करत असतो. म्हणून येताना ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन या, झेरॉक्सचे 3 कॉपीज घेऊन या, 3 सेट्स घेऊन या, त्यात तुमचे पासपोर्ट साईज फोटोज पण घेऊन या आणि जेवढी आम्ही डॉक्युमेंट्सची लिस्ट पाठवू तेवढी सर्व घेऊन या, म्हणजे आपल्याला पुढे काहीच प्रॉब्लेम येत नाही. अजून काही पण डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कॉल करून सांगा, व्हॉट्सअपला सांगा. आणि नवीन व्हिडिओ पाहिजे असेल कोणता तर नक्की सांगा, तर तो आपण नक्की बनवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.